सर्वांना दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. श्री गीता परिवार यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. सर्व भारतवर्षामध्ये दीपावली सण अत्यानंदाने साजरा होत आहे. लहान थोर या दिवाळीच्या सणामध्ये मग्न आहेत आणि त्याही सोबत जे ज्ञानी आहेत, साधक आहेत, त्यांची दिवाळी ज्ञानाने परिपूर्ण होत असते. ज्ञानाने, सर्वांगी ज्ञानाच्या प्राप्तीने ती दिवाळी साजरी होत असते. म्हणून या ऑडिओचे प्रयोजन आहे. दिवाळी साजरी करत असताना आपण ज्ञानमय, भक्तिमय दीपावली साजरी करावी. त्या संदर्भात दिवाळी हा तसा भारतवर्षामधला खूप पुरातन असा सण आहे, उत्सव आहे. दिवाळी किंवा दीपावली प्रकाशाचा हिंदूंचा सण आहे. ज्या रूपामध्ये आपण दिवाळी साजरी करतो त्याचा अर्थच असा आहे की अंधारावरती प्रकाशाचा, वाईटावरती चांगल्याचा आणि अज्ञानावरती ज्ञानाचा विजय म्हणून ही दिवाळी साजरी होत असताना ही दिवाळी ही अनेक व्यक्तींशी, व्यक्तिमत्वांशी, संप्रदायाशी जोडलेले आहेत. ही दीपावली साजरी करत असताना प्रथमतः दिवाळी लोक म्हणतात की ज्यावेळेस रावणाचा पराभव झाला आणि राम अयोध्येमध्ये आले त्यावेळेस दिवाळी साजरी केली होती. समृद्धीची देवी लक्ष्मी, बुद्धीची देवता, हे सगळे अडथळे दूर करून ह्या व्यापकपणे ह्या सणाशी देवतांचाही संबंध आहे आणि त्याही सोबत याला प्रादेशिक अशा परंपरा जोडलेल्या आहेत. जैन लोक स्वतःची दिवाळी पाळतात कारण ते महावीरांच्या अंतिम मुक्तीचं प्रतीक आहे. मोगल तुरुंगामधून गुरु हरगोविंद सिंग यांची सुटका झाल्यानंतर शीख लोकांनी बंदीछोर दिवस म्हणून दिवाळीला साजरं केलेले आहे. नेवार बौद्ध हे इतर बौद्धांच्या विपरीत लक्ष्मीची पूजा करून दिवाळी साजरी करतात, तर पूर्व भारत आणि बांगलादेशातले हिंदू देवी कालीची पूजा करत असतात. काही पुराव्यांनुसार जर बघितलं तर दिवाळी कमीत कमी 3000 वर्षापूर्वीचा सण आहे आणि काही लोकांचं म्हणणं असं आहे की 14 वर्षाचा वनवास संपून रामचंद्र प्रभू सीतेसह अयोध्येमध्ये आले होते. ही श्रद्धा आहे, ज्याची त्याची मान्यता आहे. परंतु त्या काळच्या दिवाळीला स्वरूप वेगळं होतं, आजच्यापेक्षा खूप भिन्नता होती. कारण प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव असा मानला जायचा. अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जायचा. त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून दीपोत्सव पूर्वीच्या काळी साजरा केला जायचा. हेमचंद्रा नावाच्या एका विद्वानाने दिवाळीचं जे नाव आहे ते यक्षरात्री असं म्हणून लिहिलेलं आहे. वात्सायनाच्या कामसूत्रामध्ये सुद्धा हे नाव नोंदलेलं आपल्याला आढळेल. नीलमत पुराण या ग्रंथामध्ये या सणास दीपमाला असं म्हणतात. कणोजचा जो राजा होता हर्षवर्धन याने नागानंद नाटकामध्ये या सणाला दीपप्रतिदोत्सव असं म्हटलेलं आहे. ज्योतिष रत्नमाळा ग्रंथामध्ये सुद्धा दिवाळी शब्द वापरला गेलेला आहे आणि व्रतप्रकाश नावाच्या ग्रंथामध्ये सुख सुप्तिका म्हणून दिवाळी ओळखल्या जाते. प्राचीन काळी या रात्री कुबेर पूजन करण्याची रीत होती. अमावस्येच्या रात्री कुबेराचं पूजन केलं जायचं कारण कुबेरा हा देवांचा खजिनदार आहे आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो. दीप प्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करून त्याची पूजा करणे हा त्या काळचा मूळ सांस्कृतिक कार्यक्रम होता. परंतु गुप्त काळामध्ये वैष्णव पंथाला राजाश्रय मिळाला आणि आधी कुबेराबरोबरच लक्ष्मीची पूजाही होऊ लागली. भारतात विविध ठिकाणी झालेल्या उत्खननामध्ये कुशाण काळातील अनेक मूर्ती सापडल्या. त्याच्यामध्ये कुबेर आणि लक्ष्मी एकत्र दाखवल्या आहेत. काही मूर्तीमध्ये कुबेर आणि त्याची पत्नी इरितीसह कुबेर दाखवला आहे. यावरून असं दिसतं की प्राचीन काळी कुबेर आणि त्याची पत्नी इरिती यांची पूजा केली जात असावी. परंतु काळांतराने इरितीचं स्थान लक्ष्मीनं घेतलं आणि पुढे कुबेराच्या जागी गणपतीला प्रतिस्थापित केलेले. प्रत्येक समाजामधील दीपावली साजरी करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. जैन समाजामध्ये 24वे जे तीर्थंकर होते भगवान महावीर मोक्षाला गेले म्हणून त्यांची पूजा करून जलाभिषेक करतात, दिवे उजळतात. आंध्रातील तेलुगू समाज आहे तो नरक चतुर्दशीलाच दिवाळी करून घेतो. बंगाली समाज दिवाळीच्या दिवशी लोक कालीवाड्यात जाऊन कालीची पूजा करतात. बौद्ध समाज गौतम बुद्धांच्या प्रतिमेला प्रणाम करून दिवे लावतात. तमिळ समाज प्रत्येक घरातून स्त्री पुरुष एक एक जळती पंथी देवळात नेऊन ठेवतात आणि तिथं रात्रभर बसून पूजन करतात, भजन करतात. आणि महाराष्ट्रातील जो मराठी समाज आहे तर मराठी समाजामध्ये लक्ष्मीपूजन जर सोडलं तर मराठी लोकांच्या दिवाळीला कुठलाही धार्मिक विधी नाही. खाणं पिणं, सणांचा आनंद लुटणं, मित्रमैत्रिणींच्या आप्तांच्या घरी जाणं, एकमेकांच्या घरी फराळाला जाणं,
तर हाच मुख्य करून विधी महाराष्ट्रामध्ये केला जातो. महाराष्ट्रामध्ये हा विधी करत असताना मुख्य अंगाने सगळ्या संप्रदायाशी हा विधी जोडल्या गेलेला आहे. सगळ्या संप्रदायाशी या विधीची पालमुळं एकत्र झालेली आहे. परंतु त्यातल्या त्यात महानुभाव संप्रदाय हा ईश्वर भक्तीपर संप्रदाय असल्याकारणानं देवतांची भक्ती करत नाही. मग महानुभाव संप्रदायाच्या साधकाने या दिवशी नेमकं काय करायचं? बऱ्याच वेळा नकळतपणे होतं असं की आपण ज्या समाजामध्ये राहतो तिथल्याच परंपरा, तिथल्याच विधिविधानं, तिथल्याच काही गोष्टी आपल्या समाजामध्ये येत असतात. आणि मग पंथ जरी बदलला, धर्म जरी बदलला, गुरु तत्त्वज्ञान जरी बदललं, तर काही विधी जसेच्या तसे आपल्या समाजामध्ये स्वभावानुसार रूढीगत आहेत, चालू राहतात. परंतु बंधूंनो, मी आपणासमोर एवढे हे व्हिडिओ ऑडिओ बनवतो आहे त्याचं मुख्य कारणच असं आहे. हे कारण आहे की आपल्याला खरा धर्म कळावा, आपल्याला धर्म प्रबोधन व्हावं, आपल्याला धर्माची खरी व्याख्या समजावी. बघा, तुम्ही ढोबळमानाने कितीही धर्म करत राहिले, पण त्याही सोबत जर खरा धर्म तुम्हाला लक्षात आलेला नसेल आणि देवताभक्ती तुम्ही जर करत असाल, तर ईश्वर धर्मामध्ये असून सुद्धा तुम्ही देवता भक्तच आहात. म्हणून ईश्वराचं पूजन विधी करत असताना ह्या गोष्टी प्रामुख्याने टाळल्या पाहिजे. आता खऱ्या अर्थानं साधक जो आहे, उपदेशी साधक असेल, संन्यासी साधक असेल, याचं खरं वैभव परमात्मा आहे. आणि ज्या लक्ष्मीला तुम्ही पूजता ती लक्ष्मी खऱ्या अर्थानं ती त्या दिवशीची पूजन लक्ष्मी नाही. नीट जर विचार जर केला तर ती लक्ष्मी म्हणजे काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे की त्या लक्ष्मीचं, कुठल्या लक्ष्मीचं पूजन करायचं आहे. साधकांसाठी खऱ्या अर्थानं लक्ष्मी म्हणजे मोक्षदीप आहे. खऱ्या अर्थानं मुक्ती हीच लक्ष्मी, साधकाची लक्ष्मी असली पाहिजे की मला कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं परमेश्वराची मुक्ती प्राप्त व्हावी, मोक्ष प्राप्त व्हावा, परमेश्वराच्या जवळ जाण्याचा आनंद मला भेटावा. हे खऱ्या दिवसाचं त्या दिवशीचं प्रयोजन आहे. पण काळाच्या ओघामध्ये आपण सोन्या नाण्याच्या वस्तू असेल, पैसे असतील, बाकीच्याही इतर वस्तू असतील, त्यांचं पूजन करत बसतो आणि खरं जे काही त्याच्या पाठीमागचा सणांचा उद्देश आहे तो पाठीमागेच राहून जातो. साधकांसाठी दिवाळी साजरी होत असताना ती दिवाळी कशी असली पाहिजे ह्याचे 2-3 उदाहरणं शास्त्रामध्ये आलेले आहे. ते जसं संत ज्ञानेश्वरांच्या काव्यामध्ये, मी अविवेकाची काजळी फेडूनी विवेक दीप उजळी, ते योगिया पाहे दिवाळी निरंतर. विवेक दीपास आलेली अविवेक काजळी काढून तो विचाररूप दिवा प्रज्वलित करणे, त्यावेळी योगी लोकांना निरंतर आनंदमय दिवाळीचा दिवस प्राप्त होतो, अशी संत ज्ञानेश्वरांची कामना आहे. आणि स्वामींनीही जी दिवाळी साजरी केलेली आहे, 8 ठिकाणी स्वामींनी सन्निधानामध्ये जी दिवाळी साजरी केली त्याच्यामध्ये अशा कुठल्याही पूजनाचा उल्लेख आलेला नाही आहे. आणि आपल्याला लक्ष्मीला प्राप्त करायचं आहे की लक्ष्मीपतीला प्राप्त करायचं आहे हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. साधारणपणे सहज रूपाने बऱ्याच नकळतपणे गोष्टी आपल्याकडून होऊन जातात. आपली खरी लक्ष्मी, खरी जी काही प्राप्ती आहे ते लक्ष्मीपतीची प्राप्ती आहे. जर आपण त्या लक्ष्मीपतीला जर प्रसन्न केलं, तो जर आपल्याला प्राप्त होण्याच्या हेतूने आपण त्याचं पूजन केलं, तर नक्कीच लक्ष्मी आपल्या पण तुमच्यावरती प्रसन्न राहणार आहे. लक्ष्मी तुम्हाला प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ह्या दीपावलीला तुम्हाला जर पूजन करायचं असेल, तुम्हाला जर खऱ्या अर्थानं पूजन करायचं असेल, तर ते तुम्ही एकतर ग्रंथाचं करावं, कारण ग्रंथामध्ये परमात्मा वर्णित केलेला आहे. आणि ते ग्रंथपूजन केलं तर ती खरी अर्थानं वाचकांची लक्ष्मी आहे. एखादा शेतकरी वर्गातला माणूस असेल, त्याच्यासाठी त्याचं असलेलं गोधन लक्ष्मी, त्याच्या वस्तू लक्ष्मी आहे, त्याच्या सगळ्या गोष्टी लक्ष्मी आहेत. आणि हा एक प्रकारे पूजनापेक्षाही त्यांच्या प्रती, त्या वस्तूंच्या प्रती असलेला कृतज्ञतेचा भाव आहे. हा प्रत्येकाने जाहीर केला पाहिजे, प्रत्येकाने हा व्यक्त केला पाहिजे. तुम्ही ईश्वर देवता असल्याच्या भावाने त्या गोष्टीला पूजा अथवा न पूजा, पण त्यांच्याविषयी कृतज्ञता आहे की दिवाळीच्या दिवशी आवर्जून प्रत्येकाने आपली वाहनं धुवावीत, वाहनानंतर त्यांना व्यवस्थित कपडा मारावा. हे एक प्रकारे पूजनच आहे. आणि मग ते प्रत्येकाने केलं तरी त्याच्यामध्ये कुठलाही विकल्पदोष लागत नाही. बऱ्याच वेळा विकल्पदोषाच्या भीतीने आपण काही गोष्टी करत नाही. म्हणून महानुभाव संप्रदायामध्ये कुठलंही पूजन करत असताना विशेष ठेवून पूजन करण्याची पद्धती आलेली आहे. तुम्हाला असं वाटत असेल शास्त्र प्रमाणानुसार आपल्याला ह्या गोष्टीचा विकल्प लागू शकतो,
तर अशा व्यक्तीनं नक्कीच परमेश्वराचं पूजन करावं, ईश्वराचा विशेष समोर ठेवून त्याचं पूजन करावं. आणि बाह्य अंगाने हे पूजन करणं इतकं योग्य नाहीच. ज्या बघा बऱ्याच वेळा आपण त्या नोटांचंही पूजन करतो. त्या नोटा इतर वेळेस खूप गलिच्छ पद्धतीनं आपण ठेवलेल्या आहे. तिला थुका लावून मोजणे, तुका लावून वापरणे, इतरही बाजारात हजारो ठिकाणी त्या नोटा फिरतात. कुठल्या घाण ठिकाणी जातात, चांगल्या ठिकाणी जातात. जर आपण खऱ्या अर्थानं तिला लक्ष्मी मानतोय, तर तिचा वापरही आपण तशाच पद्धतीनं केला पाहिजे. इतर दिवशी आपण त्या नोटांचा खूप असा वेगळा अपमान करत असतो. अपमान म्हणजे बऱ्याच वेळा त्या नोटा चुकीच्या पद्धतीनं चुकीच्या व्यक्तींना दिल्या जातात. भ्रष्टाचारामध्ये आहेत, बाजारामध्ये आहेत, वेश्या बाजारामध्ये आहेत, मांस मच्छी विकत घेण्यासाठी आहेत, नॉनव्हेजसाठी आहेत, घूस देण्यामध्ये कशासाठी नोटा आपण वापरत नाही. आणि मग अशाच नोटा आपण दिवाळीच्या दिवशी पूजनामध्ये ठेवायचा, त्याचं पूजन केल्याचा आविर्भाव दाखवायचा. दुसऱ्या दिवशी आपण तोच दारू पिण्यासाठी व्यसनासाठी देत असाल तर एक प्रकारे तो लक्ष्मीचा अपमान ठरेलच की नाही. नक्की याच्यावरती आपण विचार करावा. म्हणून नोटा म्हणजे लक्ष्मी नाही, नोटा म्हणजे लक्ष्मी नाही. लक्ष्मी चंचल आहे. त्या लक्ष्मीच्या कदाचित आशीर्वादाने तुम्हाला नोटा प्राप्त होतात, वस्तू सुखवैभव प्राप्त होतं, म्हणून कदाचित त्या नोटा तिथं ठेवल्या जातात. परंतु ते योग्य प्रमाणित असल्याचं त्याचा कुठलाही पुरावा सापडत नाही. सोन्या नाण्याला आपण जी लक्ष्मी मानतो त्याच्याविषयी कुठला पुरावा सापडत नाही. बऱ्याचशा महानुभाव संप्रदायाच्या लोकांमध्येही अज्ञानास्तव कोणी लक्ष्मीची मूर्ती आणतं, कोणी काही आणतं, कोणी काय आणतं. बंधूंनो, नीट लक्षात घ्या की एवढा मोठा परमात्मा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवान गोपालकृष्ण दत्तात्रय महाराज पंचावतार तुमच्या घरामध्ये विराजमान आहे. तुम्हाला कशाला ती एक दिवसासाठी ती मूर्ती आणायची गरज आहे? बिलकुलही आणू नका. तुम्ही तुमच्या विशेषांचं, तुम्ही तुमच्या देवाचं पूजन करा. तो लक्ष्मीपती आहे, लक्ष्मी त्याची दास आहे, लक्ष्मी त्याची सेवक आहे. त्याचे पाय दावत असते, त्याची चाहना करत असते, त्याला प्राप्त होण्यासाठी ती दिवस रात्र त्याचं चिंतन करते. आणि मग तो जर तुमच्यावरती प्रसन्न झाला तर तुम्हाला ती लक्ष्मी प्राप्त होणार नाही का? म्हणून चुकीच्या पद्धती ढवळमानाने धर्मामध्ये आणू नका. कुठल्याही लक्ष्मीच्या मूर्तीचं पूजन करायची गरज नाही. आता त्याही सोबत शेतकरी जो वर्ग आहे तो किरसुनीचं पूजन करतो, झाडूचं पूजन करतो. आणि त्या झाडूच्या पूजनाच्या पाठीमागची आख्यायिका अशी आहे की अशी सगळी पूजा झाली, मग त्या पूजेनंतर रात्री 10-11 वाजता घर झाडून अदरिद्र म्हणजे अलक्ष्मी जी असते, दरिद्री लक्ष्मी जी असते ती बाहेर काढायची असते. असो हा एक थोडासा जरा व्यवहाराचा भाग असेल किंवा शेतकरी वर्गातला भाग असेल म्हणून ती गोष्ट जरूर तुम्ही करत असाल. पण बाकीच्या कुठल्याही देवतेच्या मूर्ती आणून त्याचं पूजन वगैरे करत बसू नका. आपल्या देवाचं पूजन करा. जास्तीत जास्त तुम्हाला जमत असेल तर ग्रंथाचं पूजन करा, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करा. हीच खऱ्या अर्थानं परमेश्वराच्या ज्ञानमय भक्तीची दिवाळी आहे. अशी जर दिवाळी तुम्हाला जमली, तुमच्या जीवनात खरी दीपावली साजरी केल्या जाऊ शकते. खरी दीपावली तुम्ही साजरी करत आहात असे लक्षात येईल. बऱ्याचशा संतांनी आपल्या ग्रंथांना गुरुकृपेला दिवाळी असं म्हटलेलं आहे. एरवी तरी मी मूर्ख, जरी जहाला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू स्वज्वळ असे. सहज पाहिले असता जरी मी अज्ञानी व विवेकहीन असलो तरीही संत कृपारूपी दीप स्वज्वळ सदा तेवत आहे. त्याच्या साह्याने मी गीतार्थ लिहित आहे, गीतार्थ सांगण्यास प्रवृत्त झालो असं संत ज्ञानेश्वर म्हणतात. म्हणून खरं जर आपल्याला दिवाळी सणाचं सुख घ्यायचं असेल तर आपण अशी ज्ञानी विद्वान असलेली दिवाळी आपण साजरी केली पाहिजे. नकळतपणे आपल्यामध्ये संचरत असलेला विकल्प देवताभक्ती थांबूया. नकळतपणे आपण चुकीच्या गोष्टींसोबत वाहत चाललो आहे तेही आपण थांबूया. आणि खरे आपण साधक असल्याची कुठंतरी आपण पोचपावती दिली पाहिजे. या पद्धतीनं आपण दिवाळीचं पूजन करूया. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनीसुद्धा 8 ठिकाणी दिवाळी साजरी केलेली आहे. त्या लीळांचं आपण वाचन केलं पाहिजे. सर्वज्ञांनी पहिली दिवाळी शके 1187 रोजी पैठण येथे भोगनारायणच्या मठामध्ये साजरी केली. दुसरी दिवाळी 1188 साली सिन्नर येथे केली. तिसरी बीडला झाली. चौथी हिवरळी जालना येथे झाली.
5वी दिवाळी स्वामींनी डोमेग्रामला केलेली आहे, 6वी दिवाळी नेवासा येथे केली, 7वी पैठण आणि 8वी दिवाळी शेकटा अंबा येथे साजरी केलेली आहे. या 8 वर्षाच्या परिभ्रमण कालामध्ये देवाने ही दिवाळी साजरी केलेली आहे. ही लीळामय दिवाळी आपल्याला साजरी करता आली पाहिजे. लीळा चरित्रामध्ये डोकवा, लीळा चरित्राचा थोडासा अभ्यास करायला सुरुवात करा आणि कमीत कमी दीपावली सणापासूनच आपण देवाच्या दिवाळ्यांची माहिती घेऊया, देवांच्या लीळांचं स्मरण करूया. देवांनी कशा पद्धतीनं या दिवाळ सणाला पर्वणी साजरी केलेली आहे, कसा भक्तांना आशीर्वाद दिला, याचंही आपण श्रवण करूया. पण मुख्य ह्या ऑडिओचा उद्देश हाच आहे की आपण नकळतपणे जे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विकल्पाच्या मार्गाने जात असाल तर तो विकल्प थांबवा. कुठलीही लक्ष्मीची तस्वीर आणू नका, कुठलीही लक्ष्मीची मूर्तीही आणू नका. तुम्ही तुमच्यासमोर देवाची मूर्ती आहे, देवाचे विशेष आहे, त्या विशेषांचं यथोचित पूजन करा, देवाला व्यवस्थित उपहार दाखवा, दिव्यांची रोषणाई करा, लहान लेकरांना भोजन द्या, व्यवस्थित वृद्ध घरामध्ये कोणी असतील तर त्यांची सेवा करा, जवळ कोणी साधुसंत आश्रम असेल तर त्याच्यामध्ये जा, आपला आनंद द्विगुणित करा, देवाचे चरित्र वाचा, लीळा वाचा. ही खऱ्या अर्थानं दिवाळी आहे. काय होतं, नकळतपणे त्या आपण करत असलेल्या गोष्टी त्याचा आपल्याकडून आदर तर होतच नाही, अनादर जास्त होतो. दुसऱ्या दिवशी तीच लक्ष्मीची मूर्ती फेकून देतात लोक, तेच फोटो असेच रस्त्यावरती किंवा कुड्यामध्ये टाकल्या जातात. मग आपण करत असलेलं भक्तीचं ते सोंग आपल्याच अंगलट येऊन आपल्याला दोष लागतो. म्हणून अशा पद्धतीची दीपावली साजरी करू नका. आपण खऱ्या अर्थानं भाविक आणि वासनिक झालं पाहिजे. खऱ्या अर्थानं आपण ज्ञानमय बुद्धीने आपण आपले सण उत्सव साजरे केले पाहिजे. आपण करत असलेली दिवाळी नक्कीच परमेश्वराला आठवणारी दिवाळी असावी. नक्कीच परमात्मा त्या दिवशी त्या दिव्यांच्या प्रकाशामध्ये तुम्हाला त्याची झलक दिसावी, अशी आपण सर्वांनी दिवाळी साजरी करावी. ईश्वरस्मरणी सदा सुपर्व सुसदा आनंद दीपावली, वैराग्य स्नान सुभक्ती फराळ विधी सुवस्त्रे शोभिली, सुदीप प्रकाशी ज्ञानमानशी ब्रह्मविद्या परिसांदली, जगनिराळी साधका भिक्षुका सदा नित्य दीपावली. जसं संत तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटलेलं आहे की साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. तुम्हाला सदा नित्य दीपावली असली पाहिजे. अनेक काव्यांमधून दीपावलीचे असे प्रमाण आपल्याला सापडतील की ज्याच्यामध्ये जो व्यक्ती नेहमी भक्ती करतो त्याच्यासाठी नेहमी दिवाळी आहे. जो व्यक्ती नेहमी वैराग्यामध्ये ज्ञानामध्ये तल्लीन आहे अशा व्यक्तीसाठी तीच दीपावली आहे. वेगळी दीपावली साजरी न करता आपण भक्तिमय दीपावली साजरी कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. सर्वांना पुन्हा एकदा दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा, शुभ आशीर्वाद. दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण.